प्रभू येशू ख्रिस्ताच्या परमपवित्र नावामध्ये पुन्हा एक वार आज सकाळी मी सगळ्यांना सलाम करतो. सगळ्यांना प्रभूच्या पवित्र नावात वंदन म्हणतो आणि आजच्या या मननाला आपण सुरुवात करूया. सकाळीच आम्ही एक प्रश्नाने सुरुवात करत आहोत की आर यू गुड पर्सन, की तुम्ही चांगल्या व्यक्ती आहात का? की बरेचदा प्रश्न पडतो की बरेचदा आम्हाला वाटतो की दुसऱ्यांच्यापेक्षा मी खरंच चांगला आहे किंवा बाकीचा कसा वागतो त्यापेक्षाही मी उत्तम आहे. यावेळेस एक छोटीशी टेस्ट घेऊया आपण, एक छोटीशी टेस्ट की मी कसा आहे. बायबलला अनुसरून काही नियम दिलेले आहेत, आज्ञा दिलेल्या आहेत. 10 आज्ञामध्ये आम्ही ज्यावेळेस बसतो त्यावेळेस कदाचित आम्ही योग्य ठरतो. छोटेसे प्रश्न विचारूया. पहिला प्रश्न, मी कधी लबाडी करतो का? किंवा माझ्याकडून लबाडी होते का? आणि जर मी लबाडी करतो तर मी कोण आहे? मी लबाड आहे. मी चोरी करतो का? मग छोट्या मोठ्या गोष्टीची, कदाचित मी ऑफिसमध्ये कामाला आहे आणि ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये 2 स्टेपलर पडलेले आहेत, एक असंच पडलंय, चला स्टेपलर घरी घेऊन या. किंवा ऑफिसमध्ये झेरॉक्स मशीन माझ्याकडे आहे, चला घरातलं काम तिकडं करून घ्या. किंवा देवाचा वेळ चोरणे, पैसा चोरणे, अनेक गोष्टी आहेत. आम्ही करतो का? आमच्याकडून होतात का? होतात तर चोरी करणाऱ्याला चोर म्हटलं जातं. मग पहिली आमची आयडेंटिटी होते, आम्ही एकतर लबाड आहोत, दुसरी बाब आम्ही चोर आहोत. तिसरी गोष्ट जी आहे, आम्ही ही विचार करूया की काय कधी मी इतर स्त्रीकडे पाहताना किंवा इतर पुरुषाकडे पाहताना चुकीच्या नजरेने मी पाहिलं आहे का? कारण बायबल सांगतं, पवित्र शास्त्र, देवाचं वचन सांगतं की जर तू एखाद्या स्त्रीकडे चुकीच्या दृष्टीने, कामेच्छ नजरेने पाहिलं तर तू तिच्यासोबत ते आपल्या अंतःकरणात पाप केलेलंच आहेस, म्हणजे तू दोषी ठरत नाही. किंवा पुरुषांनाच नाही तर स्त्रियांना देखील हेच सांगणं आहे त्याचं. मग जर असं झालेलं आहे तर मी बेविचारी आहे. म्हणजे 3 गोष्टी आतापर्यंत सिद्ध होतात की पहिली बाब, मी लबाड आहे, खोटारड आहे. दुसरी बाब, मी चोर आहे. तिसरी बाब, मी व्यभिचारी आहे. या व्यतिरिक्त जर विवाहपूर्व, विवाह नंतर जर अनैतिक संबंध असतील तर मी अनैतिक मुळशामध्ये मोडतो. म्हणजे काय? मी योग्य आहे की अयोग्य आहे? म्हणजे काय? एम आय अ गुड पर्सन? मला हे का विचारायचं आहे, जर ह्या 4 गोष्टी जर आम्ही प्रभूच्या नियमावलीमध्ये बसल्या तर आम्ही कुठे बसतो? तर आम्ही चुकीमध्ये बसतो, आम्ही दोषपात्र होतो. आणि जर आम्ही दोषपात्र होतो तर आमची जी निवड आहे किंवा आम्हाला जे शासन आहे ते नरक अग्निकुंडच आहे. का? कारण प्रभूचं वचन, पवित्र शास्त्र, बायबल सांगतं की पापाचं वेतन हे मरण आहे. पापाचं वेतन हे मरण आहे. आणि या मृत्यूवर विजय देण्यासाठी तुम्हाला आणि मला या पापाच्या गाळातून बाहेर काढण्यासाठी हे जे वेतन आहे पापाचं, हा जो सार्वकालिकतेचा मृत्यू आहे, त्याच्यापासून तुमचा आणि माझा जीव राखावा म्हणूनच एक पवित्र बली नियुक्त केला गेला. एक पाप विमोचनासाठी यज्ञ दिला गेला आणि त्या यज्ञाच्या द्वारे आम्ही पापमुक्त झालो. त्या यज्ञाच्या द्वारे आम्ही निर्दोष ठरवलं गेलं, त्या पवित्र रक्तसिंचनाद्वारे. कारण रक्तसिंचनाशिवाय पाप विमोचन नाही, हे ग्रंथ सांगता मला. आणि ते सांडलं जाणारं रक्त पवित्र होतं, त्या परमपवित्र प्रभू येशूचं होतं, ज्या निमित्त, ज्याच्या आठवणीमध्ये आम्ही गुड फ्रायडे साजरा केला, ज्याला मराठीमध्ये आपण उत्तम शुक्रवार म्हणतो. त्याने त्याचं बलिदान दिलं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी जवळपास 800 वर्ष यशाया संदेष्टाच्या ग्रंथामध्ये भाकीत केलं गेलं होतं की तारणारा येणार, मसाया हा येणार, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, देवाचा पुत्र हा येणार, हे त्यावेळेस सांगितलं गेलं होतं. 800 वर्ष आधी भाकीत केलं गेलं होतं. आणि सुटका देणारा मुक्तिदाता म्हणून 800 वर्षांनंतर त्या भाकीताची पूर्तता होऊन प्रभू येशू ख्रिस्त या भूमीवर आले.
या भूमीवर आल्यानंतर प्रत्येक गोष्टी त्यांनी सहन केल्या, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी शिक्षण दिलं, लोकांना सत्याचा मार्ग शिकवला, लोकांना नीतिमत्व काय आहे ते शिकवलं, लोकांना पित्याकडे जाण्याचा मार्ग काय आहे तो शिकवला. आणि हे शिकवत असताना त्यांनी स्वतः भाकीत केलं. एक वेळेस आंधळ्या मनुष्याला त्यांनी सांगितलं, जा आणि शिलोह या ठिकाणी जाऊन डोळे धु, म्हणजे तुला दृष्टी येईल. तो गेला, त्यांनी नजर धुतली, त्यांनी डोळे धुतले आणि त्याला नजर आली. तो जे बोलला ते झालं. त्यांनी एका पक्षघाती मनुष्याला म्हटलं की उठ मुला, तुझ्या पापाची क्षमा झाली, उठ आणि चालू लाग. तो उठला आणि चालू लागला. प्रत्येक स्थितीमध्ये त्यांनी सांगितलेले शब्द परिपूर्त होताना आम्ही पाहत आहे. आणि या सर्व वेळेस ह्या त्याच्या जीवन कालामध्ये त्याला 12 शिष्य होते आणि त्या 12 शिष्यांना त्यांनी भाकीत करून सांगितलं की देवाचा पुत्र, मनुष्याचा पुत्र हा सर्वांच्या पापाच्या क्षमेच्या साठी वधस्तंभावर दिला जाईल, तो मारला जाईल, गाडला जाईल आणि पण तिसऱ्या दिवशी पुन्हा उठण्याचं त्याचं अगत्य आहे. जर प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेली प्रत्येक आधीची बाब ही पूर्ण होत आहे, तर ही बाब देखील पूर्ण होणं अगत्याचंच होतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा वध किंवा त्याचं बलिदान झालं ते तुमच्या आणि माझ्यासाठी. ज्या आम्ही विचारलं की आय गुड पर्सन, त्या आम्हाला गुड होण्यासाठी, आम्हाला चांगुलपणामध्ये जीवन मिळण्यासाठी त्यांनी स्वतःला अर्पण केलं. त्याला त्या वधस्तंभावर दिलं, त्याला फटके मारले गेले, त्याला 39 फटके बसले, त्याला चपकाळा मारल्या गेल्या, त्याच्यावर थुंकलं गेलं, त्याची छेतू केली गेली, त्याच्या मस्तकामध्ये काठाचा तो मुकुट घातला गेला, त्याचे हालहाल केले गेले. या सर्व गोष्टी त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत, ज्याची सत्यता आम्हाला शास्त्रज्ञ देखील सांगतात की त्याच्या त्या चाबकाचं वर्णन, त्याच्या कबरेचं वर्णन, त्याच्या जखमांचं वर्णन सर्व त्यामध्ये झालेलं आहे. पण महत्वाची बाब आम्हाला याच्यातून ही दिसते की तो जातानाही काहीतरी शिकवत आहे, परिपूर्ण करत आहे. आणि इथं जर आम्ही पाहिलं तर वधस्तंभावर त्याला दिलेलं आहे. वधस्तंभावर दिल्यानंतर आता वधस्तंभावर तो मृत झाल्यानंतर लटकवला गेलेला नाही. रोमी सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्यांची ही मृत्यूदंडाची पद्धत होती, शिक्षा देण्याची पद्धत होती की वधस्तंभावर टांगून मारायचं. त्या गुलगथा म्हटलेल्या टेकडीवर वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताला लटकवलं गेलं. मध्ये त्याच्या दोन्ही बाजूला 2 चोर, 2 गुन्हेगारही हे त्या ठिकाणी होते. असं असताना तो वर लटकलेला असताना एक शब्द वापरतो, पहिला शब्द वापरतो. तो म्हणतो की देवा, हे लोक काय करत आहेत त्यांना समजत नाही, तर तू त्यांची क्षमा कर, तू त्यांची क्षमा कर. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस पृथ्वीवर होता, ज्यावेळेस तो शिष्यांसोबत असताना, तो शिकवत असताना तो म्हणतो की तुमच्या छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा, त्यांची क्षमा करा, तुमच्या शत्रूची क्षमा करा, त्यांच्यावर प्रेम करा. या ठिकाणी वधस्तंभावरून त्यांनी हे करून दाखवलं. मराठीमध्ये आमच्या म्हण आहे, बोले जैसे चाले त्याची वंदावे पाऊले. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक पुढची जर बाब आम्ही पाहणार आहोत, प्रत्येक ठिकाणी त्याने प्रॅक्टिकल करून दाखवलं. आधी आम्ही कोणत्याही शाखेमध्ये गेलो, कोणत्याही शिक्षण क्षेत्रामध्ये गेलो तर आम्हाला पहिल्यांदा थेअरी शिकवली जाते आणि नंतर प्रॅक्टिकल केलं जातं. इथं प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आधी प्रॅक्टिकल करून दाखवतो. मुलांनो, जर मी म्हणत आहे की वैऱ्यावर प्रीती करा, तुमच्या छळणाऱ्यांसाठी प्रार्थना करा, मध्यस्थी करा, तर या ठिकाणी सर्वप्रथम तू दाखवत आहे की तुमच्या शत्रूवर प्रेम कसं करायचं, तुम्हाला छळणाऱ्यांची क्षमा कशी करायची. तो हाल झालेला असताना देखील तो काय करत आहे, तर तो क्षमा करत आहे, क्षमा सांगत आहे. दुसरी बाब, त्या ठिकाणी दोन्ही बाजूला चोर लटकलेले आहेत. त्यापैकी एक चोर त्याची निंदा करत आहे. कुठेतरी मनुष्यामध्ये स्वार्थ असतो. तो त्याला म्हणत आहे की तू जर देवाचा पुत्र आहेस तर तू देखील खाली ये आणि आम्हाला देखील खाली घे. मनुष्य स्वभावाचा स्वार्थाने भरलेला आहे. मी, मला, माझं, मला कसं प्राप्त होईल हे ते पाहत असतो. या ठिकाणी जो दुसरा चोर आहे तो हे मात्र करत नाही. तो ह्या चोराची निंदा करतोय, त्याला धिक्कारतो, म्हणतो अरे तुला देवाचं भय नाही का. म्हणजे काय, या दुसऱ्या चोराला देवाचं भय आहे आणि तो म्हणत आहे की अरे तुला आणि मला जी शिक्षा झाली तर ती यथायोग्य आहे.
पण हा निर्दोष आहे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या निर्दोषपणावर त्याचा विश्वास आहे. तो म्हणतो की हा निर्दोष आहे, हेव्याने त्याला पकडून दिलं गेलं आहे. आणि यापुढे तो प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू आहे याची कबुली देतो, स्वतःच्या हतबलतेची कबुली देतो आणि म्हणतो की प्रभू, ज्यावेळेस तू तुझ्या राजाधिकाराने येशील त्यावेळेस माझी आठवण कर. म्हणजे बरेचदा अनेक जण म्हणतात की चला है जिंदगी तब तक जी लो, आणि म्हणतात की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल ना त्यावेळेस आम्ही म्हणू की हे प्रभू आमची क्षमा कर. जसं चोर म्हटला तसं आमची क्षमा तो करल. पण महत्वाची बाब अशी आहे की वचन सांगतं, हिंदीमध्ये ते शब्द छान वाटतात ऐकायला, की पल झपकते, पापणी लवतो न लवतो तोच प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होईल आणि तो त्याच्या लेकरांना घेऊन जाईल. मग पापणी लवतो न लवतो तोच ABCD मधल्या D पर्यंत पण आम्ही जाऊ शकत नाही. तर हे देवा माझ्या पापांची मला क्षमा कर, एवढं मोठं वाक्य कधी बोलू शकणार आहोत आम्ही? किंबहुना ती आम्हाला संधी मिळेलच की नाही याची खात्री ती काय? इथे ज्यावेळेस हा चोर त्याला म्हणतोय की तुझ्या राजाधिकाराने येशील, आज 2021 चालू आहे, म्हणजे या चोराला कुठेतरी कल्पना आहे की हा देवाचा पुत्र आहे, अनेकांच्या पापांच्या क्षमेसाठी, जगातल्या प्रत्येक जाती धर्माच्या मनुष्यासाठी, प्रत्येक मानवासाठी त्याला वधस्तंभावर दिलं जाणार आहे बली म्हणून, आणि त्याचं पुनरुत्थान होईल आणि त्यानंतर तो त्याच्या राजाधिकाराने येणार आहे याची कल्पना त्या चोराला आली. आणि कल्पना आल्यानंतर त्याने त्याची कबुली दिली आणि त्याने प्रभूकडे म्हटलं की प्रभू माझ्या पापांची क्षमा कर, मला त्यावेळेस आठव, विसरू नको. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी तुला आज खात्रीनं सांगत आहे की तू मजबरोबर सुखलोकत असशील. लगेच त्याचं रिवॉर्ड त्याला सांगितलं. इथं प्रभू येशू ख्रिस्तही हतबल आहे, वधस्तंभावर लटकलेला आहे, दुसरीकडे दुसरा चोरही लटकलेला आहे. याच्यातून प्रभू आम्हाला शिकवत आहे, तुम्ही जरी गरजेमध्ये आहात तर इतर गरजवंतांची काळजी घ्यायला विसरू नका, इतरांसाठी मदत करायला विसरू नका. तिसरी बाब तो सांगत आहे त्याच्या आईला की बाई हा पहा तुझा पुत्र, आणि पुत्राला सांगत आहे की पुत्रा ही पहा तुझी आई. त्याचा आवडता शिष्य जो योहान म्हटलेला आहे तो त्याच्या वधस्तंभाच्या वेळेस बाजूला उभा आहे, आणि बाजूला उभा असताना त्याची आई मरिया, किती कठीण आहे ना एका स्त्रीला मुलाच्या तोंडून ऐकणं की बाई, किंवा मुलालाही ते कठीण आहे की बाई म्हणणं, आणि बाई हा पहा तुझा पुत्र. या ठिकाणी तो क्लेशामध्ये आहे, तो वेदनेमध्ये आहे, तरी देखील त्यानं थोडक्यात तिथं त्या आम्हाला सांगितलेलं आहे की तुमची जबाबदारी ही प्रथम, भावना नंतर. त्यांनी भावनेला प्राधान्य दिलं नाही, आई मी काय करू, मी तर इथे लटकतोय, मला खूप वेदना होत आहेत. नाही, त्याला महत्त्वाची बाब माहीत होतं की पित्याने माझी नियुक्ती कशासाठी केली आहे ते मला करणं गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी तो भावनेवर विजय मिळवत आईची जबाबदारी पूर्ण करते. आज आम्हाला आईवडिलांची जबाबदारी पूर्ण करणं गरजेचं आहे, आम्हाला दिलेल्या सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण करणं गरजेचं आहे, आम्हाला दिलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करणं गरजेचं आहे. इथं तो दाखवत आहे की जबाबदारीच्या पुढं भावनेवर विजय मिळवा. आम्हाला भावनेवर विजय मिळवणं हे गरजेचं आहे. पुढे चौथा जो शब्द प्रभू येशू ख्रिस्तानं, चौथा जो उद्गार त्या वधस्तंभावरून काढला, त्यावेळेस तो म्हणत आहे की माझ्या देवा माझा त्याग का केलास? ज्या देवाने त्याची निर्मिती केली, त्याची योजना, त्याचं प्रयोजन केलं या पृथ्वीवर आणण्यासाठी, तो त्याला का टाकणार, कसं काय त्यागणार? पण इथं तो का म्हणते असं झालं? जर आम्ही पाहिलं पवित्र शास्त्रामध्ये, तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की देव आणि आम्ही आमच्यामध्ये एक आडभिंत तयार होते. प्रभूचं वचन सांगतं की देवाचा कान इतका मंद झाला नाही की तो तुमचं ऐकू शकत नाही, की त्याचा हात इतका तोकडा झाला नाही की तो तुम्हाला तो मदतीला येऊ शकत नाही, पण तुमचं गाऱ्हाणं का ऐकलं जात नाही, तुमची प्रार्थना का ऐकली जात नाही, तुम्हाला उत्तर का मिळत नाही? कारण देवामध्ये आणि तुमच्यामध्ये एक आडभिंत तयार होते. ती आडभिंत कशामुळं? तर ती पापामुळं. आणि ह्याच पापाचं वेतन जे आहे ते मरण आहे. देवाचं वचन सांगतं की तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ती आडभिंत आहे. जर आम्ही आडभिंत म्हटलं तर भिंतीच्या पलीकडे आम्हाला दिसत नाही की आम्ही बोलू शकत नाही, आमचे व्यवहार बंद होतात. इथं आमच्या पुण्यामध्ये जेल आहे, येरोडा जेल.
बाहेरची जर भिंत बघितली तर जवळपास 20-25 फूटपेक्षाही उंच भिंत आहे. आतल्यांना बाहेरच्यांना आत दिसणं किंवा देवाणघेवाण होणं शक्य नाही. इथं प्रभू येशू ख्रिस्त आणि पिता यांच्यामध्ये ही आडभिंत उत्पन्न झाले पापामुळं. कुणाचे पाप आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचे नाही. तो आलाच होता तुमच्या आणि माझे पाप स्वतःवर घेण्यासाठी, ती किंमत मोजून देण्यासाठी. त्याने तुमचे आणि माझे पाप स्वतःवर घेतले. तो पापी नसताना पापमय झाला आणि त्या पापाचा परिणाम म्हणून देवामध्ये आणि त्याच्यामध्ये आडभिंत अशी उत्पन्न झाली. आणि त्या आडभिंतीबद्दलच तो म्हणत आहे की माझा देवा माझा त्याग का केला. याच्यातून प्रभू आम्हाला सांगत आहे, शिकवत आहे की मुलांनो, पापापासून दूर राहा, पापापासून वाचा. तुमचं जर गारणं ऐकलं पाहिजे, तुमचे जर प्रार्थनेचं उत्तर पाहिजे, तुम्हाला जर यश पाहिजे, तुमच्या कुटुंबामध्ये सर्व काही गोष्टी व्यवस्थित पाहिजे, तर एक लक्षात घ्या, पापापासून दूर पळा, पापापासून दूर राहा. का? कारण तुमच्यामध्ये आणि देवामध्ये आडभिंत काय उत्पन्न होत असेल तर ते आहे पाप. पापामुळे देवामध्ये आणि तुमच्यामध्ये आडभिंत उत्पन्न होते. ही एक शिकवण प्रभू आम्हाला देत आहे. पुढे तो म्हणत आहे की 5व्या वेळेस तो म्हणत आहे की मला तहान लागली आहे. कशाची तहान लागली आहे मला? आता मी केलेल्या जबाबदारीच्या पूर्ततेनंतर मला तहान लागले आहे हे पाहण्यासाठी की माझी लेकरं आता शहाणे होतील. जे काही मी त्यांना प्रशिक्षित केलं आहे, जे काही मी त्यांना शिकवलं आहे, जे काही मी त्यांना सांगितलं आहे, आता ते पाळू लागतील. याचे तहान त्यांना तुम्हाला मला लागले. त्यांनी आता दिलेली जबाबदारी पित्याने ज्या उद्देशाने त्याला या भूमीवर पाठवलं आहे, पृथ्वीवर पाठवलं आहे, ती जबाबदारी त्याने पूर्ण केली आहे. आता प्रभूच्या भेटीची आतुरता, तहान त्याला लागली आहे. आता त्याच्याकडून प्राप्त होणारा रिवॉर्ड, त्याची तहान त्याला लागली आहे. आता जाऊन शाबासकी घेण्याची तहान त्याला लागले आहे की पित्या, तू ज्या गोष्टीसाठी सांगितलं ती गोष्ट मी केली. मी पृथ्वीवर गेलं, खूप कठीण होतं सहन करणं. मी त्या शरीरामध्ये होतो, नाही का, मानवी शरीरामध्ये होतो, देहामध्ये होतो, त्यामध्ये ते फटके सहन करणं. गाली गलोच ज्याला हिंदीमध्ये म्हटलं गेलं की जे अशुद्धता लोकांनी माझ्याबद्दल बोलले, ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या, मला चपकाडा मारला गेला, नाही का, सगळ्या काय गोष्टी सहन करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण प्रभू, मी ते परिपूर्ण केलं, कारण तू ती मला दिलेली जबाबदारी होती. जबाबदारी पूर्ततेनंतर आता त्याला तहान आहे की पित्याला भेटून त्याच्याकडून शाबासकी घेण्याची. प्रियांनो, हेच प्रभू आज आम्हाला शिकवू इच्छितो की कदाचित या जीवनामध्ये पापापासून दूर पडणं कठीण जाईल, अवघड असेल, पण अशक्य नाही. तुमची जबाबदारी पूर्ण करत असताना तुम्हाला बरेचशा व्यत्यय येतील, तुमच्याविरुद्ध बोलणारे लोक येतील, तुमच्यावर आघात करणारे लोक येतील, पण जबाबदारी टाकू नका, सोडू नका. शेवटी ती तहान लागू द्या तुम्हाला की रिवॉर्ड मला काय मिळणार आहे, माझं पारितोषिक काय असणार आहे. संत पाऊल म्हणतो की मी माझ्या विश्वासाची धाव संपवली आहे. प्रत्येक जण, मोशे झाला, नोहा झाला, पाऊल झाला, प्रत्येकाने प्रतिफळाकडे पाहिलं आणि धाव सुरुवात केली आणि ते धाव त्यांनी जिंकून दाखवली. प्रियांनो, आज आम्हाला देखील आमच्या प्रतिफळासाठी हे तहान लागणं गरजेचं आहे. पुढचा 6वा शब्द जो प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरून म्हणत आहे, तो म्हणत आहे की आता पूर्ण झाले आहे. आता पूर्ण झाले आहे. आता पूर्ण झाले आहे. काय पूर्ण झाले आहे? त्याचा उद्देश या भूमीवर येण्याचा जो होता तो पूर्ण झाला आहे. या ठिकाणी ज्या केलेल्या भाकितासाठी या भूमीवर तो आला होता ते भाकित पूर्ण झालं आहे, ते पूर्ण झालं आहे. सैतानाचा पराजय करणं हे त्यांनी ठरवलं होतं आणि सैतानाचा, त्याच्या योजनेचा पराभव करणं किंवा त्याचा तो झालेला पराभव हे पूर्ण झाला होता. ते तो म्हणतो की पूर्ण झालं आहे. त्याचबरोबर की जी भिंत तुमच्या आणि मध्ये आणि देवामध्ये होते, ते भिंत पाडण्याचं काम प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे, त्याच्या पवित्र रक्त सांडण्याच्या द्वारे जे केलं गेलं होतं ते पूर्ण झालं होतं. म्हणून तो म्हणत आहे पूर्ण झालं आहे. पूर्वी जे भेदभाव होते यहुदी आणि परदेशीय लोकांमधले, ते भेदभाव याद्वारे नष्ट झाले होते. आता आम्ही सर्वजण त्या बलिदानाच्या द्वारे देवाची लेकरं म्हणवलं जात होतो. देवाची लेकरं म्हणण्याचा अधिकार आम्हाला त्यापासून मिळाला. ते पूर्ण झालं आहे. त्याने देवामध्ये आमच्यामध्ये समन्वय घडून आणला, हे पूर्ण झालं. त्याने देवामध्ये आमच्यामध्ये शांती उत्पन्न करून आणली,
ते पूर्ण झालं. त्याने जो देवाचा क्रोध आमच्यावर पापामुळे आला असता, तो पापाचा क्रोध त्याने हाणून पाडला, ते पूर्ण झालं असेल. मृत्यूचा प्रत्येक आमच्यावरचा अधिकार त्याने हाणून पाडला, ते पूर्ण झालं. पापामुळं आमचं जीवन जे गहाण त्याच्याकडे ठेवलं गेलं होतं, सैतानाच्या हातामध्ये गेलं होतं, ते त्याने हिसकावून घेतलं, ते पूर्ण झालं. पापाची आमच्यावरची सत्ता त्याने काढून टाकली, हे पूर्ण झालं. पापाची प्रत्येक प्रकारची ताकद, सामर्थ्य जे आमच्यावर राज्य करत होतं, ज्याला मी डॉमिनियन म्हणतो नाही का, वर्चस्व गाजवत होतं, त्या वर्चस्वाचा, पापाचा अधिकार, पापाची ताकद त्यांनी मोडून टाकली होती. त्या मरणाची नांगी त्यांनी मोडून टाकली होती, हे पूर्ण झालं होतं. त्याचबरोबर आज्ञापालनाची परिकाष्ठा आणि खरं प्रेम, सत्य प्रीती ती कशी असते, ती कशी करावी, याचं प्रात्यक्षिक, याचं डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवणं, हे पूर्ण झालं होतं. तो स्वतः परिपूर्ण देवाचा पवित्र कोखर आहे, हे सिद्ध झालेलं होतं, हे पूर्ण झालं होतं. आम्हा प्रत्येकासाठी तारणाचे मार्ग मोकळे झाले होते, आता हे पूर्ण झालं होतं. प्रत्येक प्रकारच्या ज्या जोखडामध्ये, बंधनामध्ये आम्ही अडकलो होतो, त्याच्यासाठी जे पाप विमोचनाची किंमत भरणं होतं, ते भरणं पूर्ण झालं होतं. ही हॅड पेड इट ऑल. आमच्यासाठी त्यांनी ती सर्व चुकती केली, आमच्यासाठी सर्व त्यांनी भरपाई करून दिली. ती भरपाई करून देणं, हे पूर्ण झालं होतं. एवढंच काय की देवाच्या क्रोधाला वाट देण्याचं काम, फारकत देण्याचं काम त्यांनी केलं होतं, हे पूर्ण झालं होतं. आम्हाला शारीरिक, मानसिक, आत्मिक आरोग्य देण्याचं काम हे पूर्ण झालं होतं. त्याला बसलेल्या फटक्यांनी, त्याला झालेल्या जखमांनी, त्याच्या सांडल्या गेलेल्या त्या पवित्र रक्तांनी आम्हाला शारीरिक, मानसिक, आत्मिक आरोग्य मिळालं. हे आरोग्य देण्याचं काम पूर्ण झालं होतं. आणि या त्याच्या जाण्याद्वारे पवित्र आत्म्याचा अभिषेक किंवा पवित्र आत्मा आमच्याकडे येण्यासाठी मार्ग मोकळा केला होता. तो मार्ग मोकळा त्याने केला, हे पूर्ण झालं होतं. प्रत्येक प्रकारच्या नियमशास्त्राचे जे आमच्यावरचे बंधनं होते, जे आमच्यावरचे शेरे तासरे होते, की ते हाणून पाडण्याचं, ते पुसण्याचं काम पूर्ण झालं होतं. व पित्यामध्ये आमच्यामध्ये समन्वय घडून आणण्याचा जो करार आहे, तो करार प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्यासाठी परिपूर्ण झाला होता, आम्हाला तो दिला होता. स्वार्थ सांगणं, मी दिनास स्वार्थ सांगण्यासाठी आलेलो आहे, जोखडांचे ते मोडणं करण्यासाठी आलेलो आहे, हे जे सांगितलेलं होतं त्याने, त्याच्यासाठी जे केलं गेलेलं भाकीत होतं, ते पूर्ण केलं होतं. त्याने दिनास स्वार्थ सांगितली होती. बंधनात अडकलेल्यांना, रोग्यास निरोगी करण्यासाठी जे त्याचं पाचारण झालं होतं, ते त्याचं पाचारण त्यांनी परिपूर्णतेनं पूर्ण केलं आहे, हे त्यांनी पूर्ण केलं होतं. आणि शेवटी जो प्याला, जो क्रोधाचा प्याला, जो मृत्यूचा प्याला इतर कोणी पिऊ शकलं नसतं, तो त्याने तुमच्यानी माझ्यासाठी पिला. एक वेळेस प्रभू येशू ख्रिस्त बसलेले असताना जब्दी त्याचे 2 लेकरं त्या ठिकाणी आले आणि प्रभूला विनंती करून सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या राजाधिकाऱ्याने याल, त्यावेळेस माझ्या एका पुत्राला तुमच्या उजव्या हाताला आणि एकाला तुमच्या डाव्या हाताला बसू द्या. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात की जो प्याला मी पेईल, तो तुमच्याच्याने पिववेल काय? आणि त्यावेळेस ते म्हणतात, हो पिववेल, पण तोच कठीण प्याला, तो जो मृत्यूचा प्याला, तो जो मृत्यूवर विजय मिळवण्याचा प्याला, त्याच छळ संकटाला सामोरं जाण्याचा प्याला, जो तुमच्याच्यानी आणि माझ्याच्यानी पिऊ शकलेला नसता, तो तुमच्यानी माझ्या बदल्यात पिण्याचं काम प्रभू येशू ख्रिस्ताने परिपूर्ण केलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताने परिपूर्ण, आता म्हणून म्हणतो तो परिपूर्ण केलं. आणि त्यानंतर शेवटी तो म्हणत आहे की हे देवा, हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हातामध्ये सोपवत आहे. ही यहुदी पद्धत होती त्यावेळेस. वास्तविक पाहता प्रार्थना करण्याची, रात्री झोपताना प्रभूला सांगायचं की पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हातामध्ये देतो, ज्यावेळेस पहाट होईल सकाळी माझा आत्मा मला परत दे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त तो पित्याला म्हणत आहे की मी माझा आत्मा तुझ्या हातात देत आहे. म्हणजे काय? आता इथं तो फक्त प्रार्थना करत नाही, बोलून दाखवत नाही, पण प्रॅक्टिकली तो हे दाखवत आहे, आत्मा प्रभूच्या हातात देणं किंवा न देणं त्याच्या हातामध्ये होतो. ही इज अ ऑथराइज्ड पर्सन. तो अधिकारी आहे आत्म्यावर, त्याच्या ठाई ते सामर्थ्य आहे. ही इज ऑल इन ऑल, सर्वस्वत्व आहे, सर्वस्वत्व आहे. या ठिकाणी तो आम्हाला दाखवतो. तो म्हणतोय की मी माझा आत्मा प्रभू तुझ्या हातामध्ये सोपवत आहे.
या सर्व प्रक्रियेमध्ये ही सर्व प्रक्रिया कशासाठी झाली? ही सर्व प्रक्रिया प्रभू येशू ख्रिस्तांना प्रत्येक मनुष्य जातीला पापातून सुटका मिळण्यासाठी करून दाखवलेली आहे. दिस इज द रिअल डेमॉन्स्ट्रेशन ऑफ लव्ह. खऱ्या प्रीतीचं जे दर्शक आहे ते हे आहे. त्यांनी या जगाच्या प्रत्येकाच्या पापाच्या क्षमेसाठी आपला प्राण त्या वधस्तंभावर दिला. तो मारला गेला, तो गाडला गेला आणि परत तिसऱ्या दिवशी उठला. म्हणून कालचा पुनरुत्थानाचा दिन रविवार आम्ही पाळला. कित्येक जण त्याला ईस्टर म्हटलं जातं की तो परत उठला. हेच त्याचं दैवीपण आहे. जर आज प्रभू येशू ख्रिस्ताची कबर तशी असते, प्रभू येशू ख्रिस्त उठवला गेला नसता तर तो फक्त संत गणामध्ये गणला गेला असता. आज त्याच्या त्या कबरेवर दरवर्षी यात्रा भरली असती, जत्रा भरली असती, लोक जाऊन दर्शन घेऊन आले असते, लोकांनी तिथं नवस केले असते, त्याच्या कबरेवर फुलं वगैरे अर्पण केली असती. पण सर्व जर पाहिलं तर सर्व जगातल्या मोठ्या माणसांची, वैज्ञानिकांच्या, अनेकांच्या, थोर संतगणांच्या कबरं आहेत. त्यामध्ये ते स्वतः आहेत, त्यांच्या अस्थी आहेत. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या कबरेच्या बाहेर एक बोर्ड लिहिलेला आहे की ही इज रिझन, ही इज नॉट हिअर. तो पुनरुत्थित झाला आहे, तो या ठिकाणी नाही आहे. आणि ज्यावेळेस तो पुनरुत्थित झाला त्यावेळेस 2 बहिणी पळत पाहायला त्याला गेल्या. आणि ज्यावेळेस पाहायला गेल्या त्यावेळेस ते पाहतात तर दिव्य दूत त्या ठिकाणी होता. रोमी सरदारांनी ती कबर पॅक करून ठेवली होती, सील करून ठेवली होती. सरदार होते ते, आताचे पोलीस नव्हते की ब्राईफ घ्या आणि काम करून घ्या. आणि त्या ठिकाणी ती कबर दिव्यदूतांच्या द्वारे उघडली गेली. आणि त्या स्त्रियांना त्यांनी सांगितलं की त्यानं सांगितल्याप्रमाणे, मतकृत शुभवर्तमानामध्ये तो म्हणत आहे की त्याने सांगितल्याप्रमाणे 28व्या अध्यायामध्ये तो पुनरुत्थित झाला आहे. तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करतात? यास्तव जा तुमच्या शिष्यांना सांगा की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे. प्रियांनो, आज हेच शुभवर्तमान आहे की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांच्या मोबदल्यात किंमत भरण्यासाठी म्हणून त्या वधस्तंभावर बलिदान झाला, तो गाडला गेला, तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. आज तो जिवंत आहे आणि परत त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी तो घ्यायला येणार आहे. याच्यावर जो कोणीही विश्वास ठेवतो, जे मूळ शिकायचं असेल, एका जर वचनामध्ये संपूर्ण बायबलचं सार जर समजायचं असेल तर ते हेच आहे की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, आज या बलिदानावर आणि त्याच्या पुनरुत्थानावर जो कोणीही, स्त्री असू द्यात, पुरुष असू द्यात, तो गरीब असू द्यात, श्रीमंत असू द्यात, कोणत्याही पंथाचा, कोणत्याही समाजाचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा असू द्यात, ज्यावेळेस आज तो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, त्याचं वचन सांगते की त्याचा नाश होत नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. त्याचा धर्म म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तो जीवन बदलायला आला. जात, धर्म, पंथ बदलायला नाही, तो जीवन बदलायला आला. आज जो कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होत नाही, त्याला सार्वकालिक जीवन मिळतं. एवढंच नव्हे तर त्याला देवाचं मूल म्हटलं जातं, चिल्ड्रन ऑफ गॉड, देवाची लेकरं म्हटलं जातं. आका और गुलाम नाही, मालिक और गुलाम नाही. तो त्याची लेकरं मानण्याचा अधिकार देतो. गुलाम मालकावर प्रीती करू शकत नाही, मालिक चाकरावर प्रीती करू शकत नाही, पण बाप मुलांवर प्रेम करू शकतो, मुलगा बापावर प्रेम करू शकतो. ते सर्व बंधनं तोडून तो म्हणतो की जो कोणी आता विश्वास ठेवतो त्याचं तो समेट देवाशी करून देतो आणि तो म्हणतो की तू इथं पुढे देवाचं लेकरं होतं. आज तुमच्यासाठी ही सुवार्ता, ही गुड न्यूज आहे की तुम्ही देवाची लेकरं आहात. पहिल्या 4 टेस्टमध्ये आम्ही जर फेल होत आहोत, इफ यू आर नॉट अ गुड पर्सन, जर आम्हाला कळत आहे की आज हे 4 बाब, पहिला प्रश्न की मी खोटारडा आहे का, मी चोरी करत आहे का, मी बेविचारी आहे का, मी अनैतिक कृत्य करणार आहे का, जर यामध्ये कुठं मी अडकलेलो आहे तर आज मला कुणाची गरज आहे, तर आज मला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. आज मला कशाची गरज आहे, तर आज मला पाप क्षमेची गरज आहे. प्रभू करो तुम्हाला आजचा दिवस हा सुखाचा जाओ.
आणि त्याच्या कृपेमध्ये तुमचं जीवन फलद्रूप होत पुढे जात जावं. प्रभू बापा, मी तुझे उपकार मानतो, सर्व गौरव तुला देतो. माझा प्रत्येक भाऊ, माझी प्रत्येक बहीण, जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे बापा, त्यांना तू आशीर्वादित कर. आणि बापा, त्यांच्या जीवनाचा तारणारा तो, त्यांच्या पापक्षमेसाठी जे पवित्र रक्त तू सांडलेलं आहेस बापा, त्या रक्ताच्या द्वारे त्यांना पापविमोचन दे, विजय दे बापा. आणि मार्ग, सत्य आणि जीवन जे आहे त्या मार्गाने, सत्याने जीवन अपनावं दे, आपलंच करावं, यासाठी त्यांना तू सहाय्य कर. हीच अग्राची प्रार्थना प्रभू येशूच्या पवित्र नामात मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.